ही आपली काय आहे पृथ्वी. पृथ्वीचे दोन तुकडे एक रेषा करते. कोणती रेषा करते? विषुववृत्त रेषा. काय आहे? विषुववृत्त रेषा आहे. काय नाव हिचं? विषुववृत्त रेषा. याच्यावर हमखास प्रश्न येतो हा. विषुववृत्त हे पाठ पण करून देतो, तुम्हाला आरामात पाठ करून देतो. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यावरती एक रेषा आहे आणि याच्यावरती एक रेषा आहे. ठीक आहे. इथं एक रेषा आहे परत आणि या ठिकाणी परत एक रेषा आहे. एवढ्या रेषा आहे. बस एवढं जर तुम्हाला माहिती असलं तर पहिला भाग आहे आणि दुसरा भाग कोणता ते तुम्हाला समजून. पहिली गोष्ट तर पृथ्वीवर ह्या काही आडव्या रेषा आहे. या ऑलरेडी पृथ्वीवर आडव्या रेषा आहे का रे? नाही. तर आपल्याला लोकेशन कोणत्याही ठिकाणचं समजायला पाहिजे म्हणून आपल्या पृथ्वी काय आडव्या आणि उभ्या रेषा आहेत. आपण त्यांना काय म्हणतो? अक्षय वृत्त आणि रेखा वृत्त. जे आडवे झपले त्यांना आपण अक्षय भाऊचे पोरं म्हणतो आणि जे उभे पसरले त्यांना आपण रेखाबाईंचे पोरं म्हणतो. एवढं लक्षात ठेवा. एवढं जर लक्षात ठेवलं तर तुम्हाला अक्षय भाऊचे पोरं आणि रेखाबाईंचे पोरं कोण हे समजले म्हणजे काही विषय नाही. जे रेखाचे पोरं ते कसे उभे आणि जे अक्षयचे पोरं ते कसे आडवे. अक्षयचे पोरं कसे आपले आडवे. ठीक आहे. मग जे आडवे त्याच्यावर आपल्याला प्रश्न येतो आणि उभ्या पोरांवर एकच प्रश्न येतो. मग पहिली गोष्ट तर रेखाबाईंना उभे एकूण किती पोरं आहे? 180. किती पोरं आहे? 180. आपण त्यांना 360 जरी म्हणलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये. रेखाबाईंचे एकूण पोरं किती आपल्याला काही घेणं देणं नाही, पण त्याच्यापैकी एक पोरगा सगळ्यात मोठा आहे. तो किती अंशाचा आहे? 180 अंशाचा. रेखाबाईंचा एक पोरगा आहे 180 अंशाचा. तो सर्वात मोठा आहे आणि याला काय म्हणतो आपण? त्याचं नाव काय ठेवलंय आपण? मग आंतरराष्ट्रीय वार रेषा. काय नाव ठेवलंय त्याचं? आंतरराष्ट्रीय वार रेषा. किती अंशावर आहे ती? 180 अंशावरची रेखाचा पोरगा कोण आहे? 180. त्याचं टोपण नाव आहे पण त्याचं मूळ नाव काय की आंतरराष्ट्रीय वार रेषा. म्हणजे या भाऊच्या इकडे गेला तर तुमचा दिवस कमी होतो आणि पुढे आले तर तुमचा दिवस वाढून जातो. एवढं जर तुम्हाला समजलं तर बाकी पुढे काही पाहायचं काम नाहीये. आडव्या रेषा म्हणजे कोणाचे पोरं? अक्षय भाऊचे. आणि उभ्या रेषा म्हणजे कोणाचे पोरं? तुमचे रेखाबाईंचे. बरोबर. आणि त्याच्यानंतर रेखाबाईंचा एक पोरगा महत्वाचा तो म्हणजे कोणता? 180 नंबरचा. आणि 180 नंबरचं नाव काय खरं? आंतरराष्ट्रीय वार रेषा. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पुढच्या याच्यातलं जे शिकायचं ते महत्वाचं पाहू. रेखाबाईंवरच्या पोरांवर फक्त एकच प्रश्न येतो म्हणजेच काय? 180 वाल्याचा. बाकी कोणाचाही प्रश्न येत नाही. ठीक आहे. मग अक्षय भाऊचे 6 पोरं महत्वाचे. तसे तर अक्षय भाऊला खूप पोरं आहे. ठीक आहे. पण आपल्याला महत्वाचे कोणते? फक्त त्याचे 6. म्हणजे 1 2 6 पण नाही रे भाऊ, 5च. किती महत्वाचे? 5च महत्वाचे. आता त्यांचे नाव देऊन देऊ आपण आधी. अक्षय भाऊचा सर्वात मोठा पोरगा कोणी? विषुववृत्त. कोणी? विषुववृत्त. विषुववृत्तानं काय केलं? घर फोड्याचं काम केलं. म्हणजे पृथ्वी एक त्यांचं घर आहे आणि विषुववृत्तानं काय केलं? घर फोड्याचं काम केलं. घर फोडलं काय केलं? या वरच्या भागाला घर फोडलं काय केलं? या वरच्या भागाला उत्तर गोलार्धात नाव दिलं. म्हणजे एक घावानी 2 तुकडे त्याने असे केले. काय केले? एक घाव 2 तुकडे. वरच्या तुकड्याचं नाव पडलं उत्तर गोलार्ध आणि खालच्या तुकड्याचं नाव पडलं तुमचं दक्षिण गोलार्ध. काय नाव पडलं? दक्षिण गोलार्ध. ठीक आहे. आता हे कोणाचे पोरं? सगळे अक्षय भाऊचे. अक्षय भाऊचा मोठा पोरगा कोण आहे? विषुववृत्त. संतापी होता एकदम. काय केलं? एक घाव 2 तुकडे. घराचे 2 तुकडे केले. वरच्या पट्टीतलं घर कोणतं होतं? आपलं उत्तर गोलार्ध. वरती होतं म्हणून उत्तर गोलार्ध आणि हे दक्षिण भागात होतं म्हणून याचं नाव पडलं दक्षिण गोलार्ध. मग वरच्या भागामध्ये गेले 2 पोरं. एकूण किती पोरं होते? 5. या मोठा आणि हे बाकीचे जुळे. हे वरचे 2 जुळे वेगळे आणि खालचे 2 जुळे वेगळे. ठीक आहे. म्हणजे हे 2 जुळे भाऊ. या हे वरचे 2 जुळे भाऊ आणि त्यानंतर हे 2 जुळे भाऊ. जुळे भाऊ म्हणजे कसे म्हणायचे ते तुम्हाला सांगतो. आता वरचा भाग कोणता आहे आपला? आता उत्तर गोलार्ध आहे. वरचा भाग कोणता आपला? उत्तर गोलार्ध. आणि खालचा भाग कोणता आपला? दक्षिण गोलार्ध. कोणता आहे खालचा भाग आपला? दक्षिण गोलार्ध. मग इकडे हा भाऊ ना भाऊ दोन्ही कसे होते? एकाच टाइमचा जन्म आहे त्यांचा. किती टाइमचा जन्म आहे त्यांचा? 23 23.5चा. 23.5चा हा उत्तर गोलार्धात आला आणि हा भाऊ 2023 म्हणजे 6 महिने. 2023 मध्ये जूनच्या महिन्यात झाले दोन्ही. कधी झाले? 2023च्या जून महिन्यात. म्हणजे अर्धा जेव्हा 2023 संपला जून मध्ये तेव्हा दोन्ही झाले. मग याचं नाव पडलं कर्कवृत्त. काय नाव पडलं? कर्कवृत्त.
वृत्त आणि याचं नाव पडलं मग मकर वृत्त. काय नाव पडलं याचं? मकर वृत्त. याचाही जन्म 2023 मध्ये झाला आणि याचाही जन्म 2023 झाला, पण याचा वरच्या घरात झाला म्हणून याला काय म्हणलं गेलं? 2023 मध्ये झालेला उत्तर गोलार्धातील पोरग्या. आणि हा कुठे झाला मग? 23व्या वर्षामध्ये 6व्या महिन्यात झालेला दक्षिण गोलार्धातील पोरगा. याचं नाव काय ठेवलं? मकर वृत्त. काय नाव ठेवलं त्याचं? मकर वृत्त. मग त्याच्यानंतर अजून एक पोरगा झाला काही दिवसांनंतर. ठीक आहे, काय झाला? एक पोरगा अजून पुढे झाला. मग हा झाला किती तुमच्या? 66/1/2. हा भाऊ कधी झाला मग? 66/1/2. याच्यावर काही ट्रिक येत होती पण मी काही म्हणत नाही, ती काही चांगली नाहीये समाजाच्या दृष्टीने. ठीक आहे, पण तुम्ही लक्षात ठेवून घ्या. हा बी 66/1/2 झाला आणि हा पण 66/1/2 ला, म्हणजे 1966 मध्ये, म्हणजे जुने खोडं एकदम. ठीक आहे, या भाऊचं नाव ठेवलं वरती आर्टिक. काय नाव ठेवलं? आर्टिक वृत्त. आणि या दाताचं नाव ठेवलं इथं अंटार्क्टिक वृत्त. काय नाव ठेवलं? अंटार्क्टिक वृत्त. ठीक आहे, याचं नाव ठेवलं वरती आर्टिक वृत्त आणि खालच्याचं नाव ठेवलं अंटार्क्टिक वृत्त. याच्यामध्ये याचे नाव पडले. आता मला सांगा, हे 5 भाऊ आहे, 5 नावात 5 भाऊंचं एक पुढे काहीतरी काय पुढे पाहा. याच्या नावाच्या शेवटी काय? वृत्त आहे. कर्काच्या नावाच्या शेवटी सुद्धा वृत्त आहे. विषुवच्या नावासुद्धा सुद्धा काय आहे? वृत्त आहे. रेखाच्या नावावर सुद्धा आपलं मकरच्या नावाखाली सुद्धा काय आहे? वृत्त आहे. आणि अंटार्क्टिकच्या शेवटी सुद्धा काय? वृत्त आहे. म्हणजेच काय? त्यांचं कुळ काय झालं? त्यांचं वृत्त. मोठा भाऊ कोण झाला? विशाल. मधले जुळे भाऊ कोण झाले? 2 कर्क आणि मकर. आणि त्याच्यानंतरचे जुने खोड कोण झाले? 2 आर्टिक आणि अंटार्क्टिक. आणि हे 5 पोरं कोणाचे? अक्षय भाऊचे. कोणाचे? अक्षय भाऊचे. म्हणजे कोणाचे? त्याला आपण काय म्हणतो साध्या भाषेत? अक्षय वृत्त. काय म्हणतो आपण त्याला साध्या भाषेत? अक्षय वृत्त. आणि रेखाबाईंचं एकच पोरग सगळ्यात मोठं किती अंशावरचं? ते 180 अंशावर. त्याचं नाव काय आहे? आंतरराष्ट्रीय वार रेषा. एवढंच पाठ करा, याच्या बाहेरचं काही पाठ करायची गरज चुकून बी नाहीये. चुकून बी करा नका, चुकून काय करायचं काही विषयच नाहीये, कारण याच्या बाहेरचं काही आहेच नाही जे तुम्हाला विचारतील असं. आता फक्त एकदम ब्रीफ मध्ये सांगून देतो. हे विषुववृत्त, विशाल भाऊ, विषुववृत्त, कर्कवृत्त, मकरवृत्त. ठीक आहे, काय हे? मकरवृत्त. त्याच्यानंतर आर्टिक. त्याच्यानंतर हे झालं आपलं अंटार्क्टिक. हे किती वर आहे? 0 अंशावर. ठीक आहे, हे कोणत्या महिन्यात झालंय? 2023 मधल्या 6व्या महिन्यात. आधी 2023 मधल्या 6व्या महिन्यात. हा झाला 1966 चा जून मध्ये. आधी झाला 1966 चा जून मध्ये. एवढं पाठ असेल तर काही विशेष नाही. आणि एक मोठा हा किती अंशावरचा? 180. यालाच आपण म्हणतो आंतरराष्ट्रीय वार रेषा. बस एवढं पाठ करा, याच्या पुढे काही पाठ करायची गरज नाही. सर्व प्रश्न याच्यावर तुमचे आता सुटतील. ठीक आहे, आता प्रश्न बघा. 23-30 म्हणजेच काय? 2023 मधल्या जून मध्ये मी सांगितलं 2023च्या जून मध्ये 2 पोरं झाले. एक झाला उत्तर ध्रुवाच्या घरात आणि दुसरा झाला दक्षिण ध्रुवाच्या घरात. जो उत्तर ध्रुवाच्या घरात झाला त्याचं नाव काय पडलं? कर्क. आणि जो दक्षिण ध्रुवाच्या घरात झाला त्याचं नाव काय पडलं? मकर. ठीक आहे, मग उत्तर अक्षयवृत्त म्हणजे अक्षयवृत्त म्हणजे अक्षयवृत्ताचा पोरग्या कोणत्या घरातला? उत्तर घरातला. आपले विष्णू भाऊनं काय रिकामे काम केले? 2 घरं पाडले, एक उत्तरचं आणि एक दक्षिणचं. ठीक आहे, मग उत्तर ध्रुवातला अक्षयवृत्ताचा पोरगा कोण आहे? आपला कर्क आहे. कोण आहे? कर्क. हा 23/1/2 चा आहे किंवा 23.3 चा आहे. आणि हा भाऊ वरती कोण आहे? त्याच्या आर्टिक आहे. कोण आहे? आर्टिक. हा कितीचा आहे? 1966 च्या जून मधला आहे. ठीक आहे, आणि जर म्हणलं असतं दक्षिण मधला, तर दक्षिण मधलं कोण कोण आला असतं मग? मकर भाऊ. आणि त्याच्यानंतर आला असता अंटार्क्टिक भाऊ. कोण आला असता? अंटार्क्टिक भाऊ. ठीक आहे, एवढं जर जमलं असतं तर काही विशेष काय नाही. हे सर्व तुमचं आता आरामात पाठ झालं, मला गॅरंटी, काहीच विषय नाही.